सो मला असं वाटलं की हा एक आदिश वैद्य म्हणून मला एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी सादर करता येईल आणि तुम्हा प्रेक्षकांना रसिक प्रेक्षकांना ते आवडेल. त्यांना अजून मी फार डिटेल सांगितले नाहीत, कारण मला असं वाटतं की त्यांनी ती हळूहळू मालिका बघावी आणि मग त्यांनी स्वतः ठरवावं. आमच्या सेटवरचं वातावरण, आमचं प्रोडक्शन हाऊस, आमचे डिरेक्टर हे सगळे इतके की छान मंडळी आहेत काम करायला की या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे प्रत्येक नटाला सुद्धा त्या सेटवरती 13 तास काम करण्याचे एक ऊर्जा मिळते. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. नवी कुरी मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि या मालिकेत एक सरप्राईज असणारी किंवा एक अभिनेता असणारे तो म्हणजे आदिश वैद्य. आदिश, प्रोमोज पाहिल्यानंतर वाटलं नव्हतं की तू असशील मालिकेत, किंवा तूच सांग प्रेक्षकांना की काय एक्झॅक्टली तुझी भूमिका असणार आहे. मी खरं तर म्हणजे ही मालिका ही आई वडिलांची कथा आहे. त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही पूर्ण स्टोरी असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये एक मुख्य भूमिका माझी अशी आहे की मी या आई वडिलांचा मुलगा लहान मुलगा मकरंद नावाचा असं ते कॅरेक्टर आहे. पण इंटरेस्टिंग आहे खूप. खरं तर आता एपिसोड जसा टेलिकास्ट होईल 2 तारखेला, तर पुढच्या 3ऱ्या का 4थ्या एपिसोडपासून माझी एंट्री होईल आणि ती काय पद्धतीने इज गोइंग टू बी अ सस्पेन्स. कारण एक वेगळं कॅरेक्टर आहे, वेगळं फ्लेवर आहे. जसं युजली जसे मे बी पोरं असतात आई वडिलांसोबत, पण तसं थोडंसं ऑफ द ट्रॅक आहे, कारण त्याची स्वतःची फार स्वप्न आहेत, ॲम्बिशन आहे. त्याला घेऊन तर त्याच्या फॅमिलीसोबत पण त्याचं छान नातं आहे, प्रेम आहे, परंतु इज नॉट अ व्हेरी टिपिकल गाय, यु नो, इज व्हेरी सॉर्टेड. आणि त्याला त्याच्या स्वप्नाच्या मध्ये काही येऊन द्यायचं नाहीये. एक अजून वेगळा एलिमेंट आणि फ्लेवर असा आहे की यु नो एक मुलगी आहे त्याच्या आयुष्यात. आता ती त्याच्या घरी येते का काय, पुढे काय घडतंय आम्ही सस्पेन्स सांगणार नाही, पण त्याच्यावरती सुद्धा बरीच कथा पुढे जाणार आहे. सो ही गोष्ट परत जसं मी म्हटलं की आई वडिलांची आहे, पण त्यांचा मुलगा म्हणून, मकरंद म्हणून खूप त्याचं इनपुट असणार आहे पूर्ण कथामध्ये. त्याचा काय दृष्टिकोन आहे त्याच्या आईवडिलांच्या रिटायरमेंटला घेऊन. माझा भाऊ दाखवलाय, हरीश जो प्ले करतोय, पूर्ण फॅमिलीसोबत. सो इट्स गोइंग टू बी अ क्लॅश ऑफ पर्स्पेक्टिव्स. आणि मकरंदचा दृष्टिकोन जो आहे तो फार इंटरेस्टिंग मला वाटला, त्याच्यामुळे आय वॉज ऑन बोर्ड. समथिंग जे मी आता इतक्यात रिसेंटली तशी भूमिका केली नाही आहे. सो मला असं वाटलं की हा एक आदिश वैद्य म्हणून मला एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी सादर करता येईल आणि तुम्हा प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना ते आवडेल. तर असा एक जेन्युइन प्रयत्न माझा आता या मालिकेत आहे. पण आदिश, या मालिकेचे स्टारकास्ट किंवा जे सेंटर पॉइंटला आहेत तेच खूप अनुभवी आहेत, निवेदिता सराफ आणि कदम सर. तर त्यामुळे जेव्हा तुला कळलं की मंगेश सर आणि निवेदिता ताई असणार आहेत किंवा अशी मालिकेची कथा आहे, तेव्हा काय थॉट होता आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन झालं का, किंवा फर्स्ट सेटवर आल्यानंतर ते इम्प्रेशन कसं होतं? ऑब्व्हियसली इट्स अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग फिलिंग आणि माझं भाग्य आहे की मला इतक्या वेटरन कलाकारांसोबत काम करायला मिळत आहे. रिअली म्हणजे आपण एक कलाकार म्हणून तुमच्या कलाकारांकडनं आपण खूप काही शिकून जातो आणि इतकी वर्ष उत्तम कामं केलेली मंडळी आहेत, आपण सगळे जाणतोच. त्यांच्यासोबत सीन्स शेअर करणं, स्क्रीन स्पेस शेअर करणं इज माय प्रिव्हिलेज. आणि ऑन सेट मला वाटतं मी लेट जॉईन झालो पार्टीला. माझं कास्टिंग सगळ्यात लेट झालं होतं आणि माझं शूटही नंतर सुरू झालं, यांच्या आधी झालं. आणि पण मला असं वाटलंच नाही की मी कुठल्या तरी सिनियर कलाकारासोबत, इतके वर्ष काम केलेल्या माणसासोबत मी काम करतोय. त्यांनी खूप आपलंसं करून घेतलं ऑन सेट. आणि आम्ही म्हणजे 4 दिवसात, आय थिंक 6 दिवस झाले शूट होऊन, आणि माझं शूट होऊन, आणि 6 दिवसातच आम्ही आता एकत्र जेवायलाही बसतोय, आम्ही गप्पा मारतोय, आम्ही कॉफी पितोय. सो एक घरपण आहे सेटवरती. आणि मला असं वाटतं निवेदिताताई, मंगेश सर यांची ती सहजता आणि तो आपलेपणा जो आहे, त्याच्यामुळे मलाही ते खूप इझी जाणार आहे त्यांच्यासोबत काम करायला. आणि सो फार इट्स ग्रेट. पण आई आणि बाबा यांच्यासाठी ही मालिका आहे, ते सेंटर पॉइंटला असणार आहे, त्यामुळे तू जेव्हा घरी तुझ्या आई वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांची काय रिएक्शन होती? त्यांना अजून मी फार डिटेल सांगितले नाहीत, कारण मला असं वाटतं की त्यांनी ती हळूहळू मालिका बघावी आणि मग त्यांनी स्वतः ठरवावं. मला सगळ्या जिस्ट आणि सगळा मालिकेचा एसेन्स मला सांगून त्याची मजा नाही घालवायची. मला असं वाटतं जेव्हा ते प्रत्यक्षात सीन बघतील तेव्हा ते जे इमोशन त्यांना जे फील होईल, आय वॉन्ट देम टू एक्सपिरियन्स की ते रॉ फिलिंग त्यांना ती यावी. म्हणून मी फार ओव्हर शेअरिंग करत नाही आता. आणि छान आहे. मला कसं आहे की आई वडिलांची भूमिका ही मुख्य भूमिका आहे, पण माझं कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग आहे मालिकेमध्ये, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्याशिवाय तो ड्रामाही होणार नाही पुढे. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे मी काही सांगणार नाही. मे बी इट कुड बी ग्रे.
पण एक लाईक मगाशी जसं इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा हा खेळ आहे, असं कोणी इकडे व्यायाम किंवा निगेटिव्ह नाही. आणि बाकी सगळं वंडरफुल प्रोडक्शन हाऊस आणि स्टार प्रवाहासोबत माझं करिअरची पहिली मालिका माझी स्टारसोबत झाली होती सुरुवात. त्याच्यानंतर आज 8 वर्षांनी 8.5 वर्षांनी मला आज परत स्टारसोबत काम करायला मिळतं. सो एव्हरीथिंग वॉज परफेक्ट फॉर मी. आणि माझी बाकीची कामं सुद्धा मॅनेज होत आहेत, त्याच्यामुळे आय डिसाइडेड येस मला हा शो आणि इतकी सुंदर कथानकाचा मला भाग व्हायचा आहे. आणि दॅट्स हाऊ आय गॉट ऑन बोर्ड. ग्रेट. पण इतक्या वर्षांनी तू कमबॅक करतोय ती सुद्धा खूप छान गोष्ट आहे. पण मालिकेत यंग ब्रिगेड सुद्धा आहे, म्हणजे पालवी कदम असो किंवा तू असो किंवा अजून सुद्धा यंग कलाकार आहेत, तर त्यांच्यासोबत किती गट्टी जमली किंवा सीन्स कसे सुरू आहेत? मला जसं म्हटलं की आता मला शूट चालू करून नुकतेच एक 10 दिवस झाले, त्याच्यामुळे ती भट्टी हळूहळू जमते. असं पहिल्या दुसऱ्या दिवशी आणि खास मैत्री होत नाही, पण ती भट्टी जमून येणं सुद्धा फार इम्पॉर्टंट असतं. आणि ते प्रत्येक कलाकारावरती सुद्धा अवलंबून असतं. म्हणजे नुसतं ॲक्टर्स नाही तर आमच्या सेटवरचं वातावरण, आमचं प्रोडक्शन हाऊस, आमचे डिरेक्टर, हे सगळे इतकी छान मंडळी आहेत काम करायला की या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे प्रत्येक नटाला सुद्धा त्या सेटवरती 13 तास काम करण्याचे एक ऊर्जा मिळते. आणि मला असं वाटतं की आमच्या सेटवरती जो अनुभव आता आलाय 10 दिवस, आणि मला माहिती आहे की ते आता मालिका जोवर चालेल तोवर तसंच राहील, खूप समजून मिळून मिसळून काम करणारी मंडळी मला लाभली आहेत या शोमध्ये. त्याच्यामुळे मला प्रचंड मजा येते. आणि आय थिंक येस, म्हणजे मला असं बाकी काही सांगायला असं काही स्कोपच नाही. एव्हरीथिंग हॅज बीन जस्ट परफेक्ट फॉर मी. तू आजपर्यंत पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा सगळ्याच भूमिका केल्या, त्यामुळे आता मला अंदाज आले की कसं असणार आहे. पण ठीक आहे, प्रेक्षकांना कळू देते. थँक्यू सो मच, गप्पा करून खूप छान वाटलं. पण जाता प्रेक्षकांना काय सांगशील? थँक्यू सो मच. प्रेक्षकांना एवढंच सांगेन की मला असं वाटतं, असं नाही की प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये आम्ही सांगणार की हा शो चांगला आहे आणि तुम्ही बघा आणि तुम्हाला आवडेल, पण जेन्युइनली म्हणजे मी आता या मालिकेत काम करतोय, मी ते सीन्स शूट केले जे तुम्हाला आता तुमच्यासमोर ते येतीलच, पण खूप सुंदर थॉट आहे मला असं वाटतं. आणि आई वडील हा विषयच मुळात अतिशय सेन्सिटिव्ह आहे आपल्या प्रत्येकासाठी. त्याच्यातनं त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आपण सादर करतोय, तर तो इतका सेन्सिटिव्ह विषय आपल्याला खूप केअरफुली सादर करावा लागतो. तुम्हाला प्रेक्षक म्हणून तुम्ही हसाल, तुम्ही रडाल, तुम्हाला जसं मगाशी इंटरव्ह्यूत सांगितलं चिन्मयदादांनी की असं बाजूला 10 मिनिटापूर्वी गोष्ट घडलेली तुम्हाला रिलेट होईल. आणि ही फिलिंग फार सुंदर असते. आणि मला असं वाटतं आजकालच्या काळात जिकडे आपण बघतोय की गन्स अँड व्हायलन्स आणि असे कार्यक्रम खूप येतात, असा फ्लेवर समोर येणं जिकडे इट्स जस्ट टू फील गुड. आय थिंक टू फील गुड ही भावना फार इम्पॉर्टंट असते आपल्याला, आणि ती तुम्हाला या मालिकेतनं बघायला मिळणार आहे. आणि आमच्या परीने, माझ्या परीने पुरेपूर प्रयत्न आम्ही हाच करू की तुम्हाला ती भावना टच होईल. आणि आय थिंक यू विल जस्ट लव्ह इट. सो 2 डिसेंबरपासून दुपारी 2:30 वाजता नक्की बघा. आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि या मालिकेचा आस्वाद घ्या. थँक्यू सो मच. आणि तुला सुद्धा मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.